संधिवाताचे अनेक प्रकार असल्यामुळे त्या त्या प्रकारानुसार उपचार वेगवेगळे असतात. वेदना या महत्त्वाच्या लक्षणासाठी वेदनाशामक औषधं घेणं ओघाने आलंच. तरीही त्या वेदनेचं कारण समजलं, आजार उमगला आणि योग्य उपचार झाले तर वेदना आपोआप कमी होते आणि त्यासाठी औषधांची गरज भासत नाही. सूज असेल तर ती कमी झाली पाहिजे. सेप्टिक असेल तर अँटीबायोटिक घेतलं पाहिजे. एखादं व्यंग असेल तर ते दुरुस्त झालं पाहिजे. संधिवाताच्या उपचारांमध्ये वेदनाशामक औषध सुरुवातीला आवश्यक असतं. साधं वेदनाशामक आणि सूज कमी करणारं वेदनाशामक असे या औषधांचे दोन प्रकार आहेत. बाजारात मिळणारं पॅरासेटामॉल हे साधं वेदनाशामक औषध आहे. त्याच्या रोज 4 गोळ्या घेतल्या तरी चालतात. वेदना कमी झाली तर नित्याची कामं नीट करता येतात. व्यायाम करता येतो. त्यामुळे अशी साधी औषधं टाळून उगाचच वेदना सहन करण्यात अर्थ नाही. सूज कमी करणारी डायक्लोफेनॅक, आयबुप्रोफेन यासारखी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सांगतील तितकेच दिवस घेतली पाहिजेत. एखाद्या वेदनाशामकाचा उपयोग झाला नाही तर दुसरं वापरता येतं. सध्या बाजारात अशी 10 ते 12 प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. मात्र 2 वेदनाशामक औषधं एका वेळी कधीही घेऊ नयेत. ॲलर्जीने त्वचेवर पुरळ उठणं, आम्लपित्ताने छातीत जळजळ किंवा उलट्या होणं, दमेकऱ्यांचा दमा वाढणं हे या औषधांचे दुष्परिणाम. प्रदीर्घ काळ ही औषधं घेतली तर हजारात एखाद दुसऱ्या रुग्णाच्या यकृतावर आणि मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतात. औषध बंद केलं की सामान्यतः हे अवयव मूळ पदावर येतात. सूज झटकन कमी करणारी महत्त्वाची औषधं म्हणजे स्टेरॉइड्स. प्रत्येकाच्या शरीरात नैसर्गिक स्टेरॉइड असतंच. ते अगदी थोड्या डोसमध्ये घेतलं तरी आमवाताची सूज लवकर ओसरते, वेदना कमी होते आणि सांधे आणखी खराब होणं टळतं. औषधांनी आमवाताचं नियंत्रण होण्यास 3 ते 6 महिने लागू शकतात. म्हणूनच ऱ्युमॅटॉलॉजीच्या सर्व संघटनांनी आमवातात सुरुवातीला स्टेरॉइड्स वापरण्याविषयी मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत. आजार नियंत्रणात आला की ऱ्युमॅटॉलॉजिस्ट तज्ज्ञ स्टेरॉइडचा डोस हळूहळू कमी करतात. बहुधा ते बंदही होतं. जिजेच्या संधिवातात मात्र हे औषधं वापरत नाहीत. सुजलेल्या सांध्यात स्टेरॉइडचं इंजेक्शन हा एक जगन्मान्य उपाय आहे. आम्लपित्त, त्वचेवर फोड येणं, केस गळणं, चेहरा गोलसर होणं, हाडं विरळ होणं, स्नायू अशक्त होणं, मासिक पाळीचा अनियमितपणा इत्यादी अनेक उपद्रव प्रदीर्घ काळ जास्त मात्रेत घेतलेल्या स्टेरॉइडमुळे होतात. थोडासा डोस कमी कालावधीसाठी घेतला तर साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता फार कमी असते. स्टेरॉइड औषधं आमवाताच्या रोग्यांसाठी वरदानच आहेत. आमवाताच्या नियंत्रणासाठी विविध औषधं उपलब्ध आहेत. मेथोट्रेक्सेटसारखी औषधं प्रतिकारशक्तीच्या पांढऱ्या पेशी नियंत्रित करून आजार कमी करतात. रिमॅटॉलॉजिस्ट तज्ज्ञ आमवाताची तीव्रता मोजून औषधांचा परिणाम आजमावतात. आजार आटोक्यात येत नसेल तर डोस वाढवतात किंवा दुसरं जादा औषध देतात. या औषधांचा डोस अगदी थोडा असतो. शिवाय दुष्परिणाम वेळीच ओळखण्यासाठी वारंवार रक्त तपासण्या केल्या जातात. डॉक्टरांच्या सूचनांप्रमाणे नियमित औषध घेणं हे रुग्णांचं कर्तव्य आहे. नेहमीच्या औषधांनी उपाय दिसत नसला तर नवी जैविक औषधं आहेत. महाग असली तरी ती अनेक रुग्णांमध्ये जादूसारखा परिणाम दाखवतात. संधिवातासाठी ॲलोपॅथीत औषध नाही अशा गैरसमजुतीने बरेच रुग्ण पर्यायी वैद्यकाचे उपचार घेतात. ते उपचार हल्ली महाग होत चाललेत. सामान्यतः 3-1 महिन्यात गुण दिसला नाही तर आयुर्वेद, होमिओपॅथी इत्यादी उपचार बंद केलेले बरे. साईड इफेक्ट्सच्या भीतीने लोक ॲलोपॅथिक औषध घेण्याचं टाळतात. परिणामकारकता असेल तरच दुष्परिणामांची शक्यता असते. अपघात होऊ शकतो म्हणून रस्त्याने जाण्याचं कोणी टाळत नाही. तसंच अनाठायी भीतीने औषध टाळणं अयोग्य आहे.
व्यायाम हे सर्व प्रकारच्या संधिवाताचं उत्तम औषध आहे. आधी थोडा व्यायाम सुरू करून हळूहळू वाढवावा. व्यायामात नियमितपणा पाहिजे. एखादा सांधा बिघडला असेल तर फिजिओथेरपिस्टकडनं व्यायाम शिकावेत आणि तक्त्याप्रमाणे आपले आपण घरी करावे. चालण्याच्या साध्या व्यायामाने शरीराला प्राणवायूचा पुरवठा वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. ताणाचे आणि ताकद वाढवणारे व्यायाम तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत. योगासनंही ताणासाठी उत्तम आहेत. योग ही एक जीवनशैली आहे. त्याने मनावरही नियंत्रण येतं आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचं तंत्र साधतं. औषध न घेता प्राणायाम किंवा योगासनांनी सर्व काही बरं होतं असं समजणं मात्र चुकीचं आहे. गेली 500 वर्ष जगभरचे वैज्ञानिक आहार आणि संधिवात यांच्या परस्पर संबंधाचा शोध घेत आहेत. विशिष्ट आहाराने संधिवात वाढतो, कमी किंवा बरा होतो याविषयी निश्चित पुरावा अद्याप हाती लागलेला नाही. कधी पथ्याची यादी इतकी मोठी असते की त्यामुळे उपोषणासोबत कुपोषणही होतं. आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथातही खरं तर इतकी मोठी पथ्याची यादी नाही. आहार संतुलित असावा. वजन जास्त असेल तर ते कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. गुडघ्याचं दुखणं कधीकधी पावलं सपाट असल्याने किंवा घोटा सैल झाल्याने उद्भवतं. अशावेळी ऑक्युपेशनल थेरपिस्टकडनं योग्य पादत्राण बनवून घेऊन ते सतत वापरलं पाहिजे. गुडघा सैल असला तरच नी कॅप वापरावी. उगाचच नी कॅप वापरली तर गुडघ्याचे स्नायू अशक्त होऊन गुडघा आणखी बिघडण्याची शक्यता असते. मानेच्या किंवा कमरेच्या पट्ट्याचंही असंच आहे. तो फक्त हातापायात बधिरता असेल तर काही आठवड्यांपुरता वापरायचा असतो. पट्टा लावला तरी व्यायाम केलाच पाहिजे. पट्ट्यामुळे आजार बरा होत नाही, शिवाय त्यावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती होण्याचा धोका असतो. ट्रॅक्शनमुळेही तात्पुरता आराम पडतो. व्यायाम न करता सतत ट्रॅक्शन लावणं चुकीचं आहे. आमवातासाठी उत्तमोत्तम औषधं आता उपलब्ध असल्याने ऑपरेशनचं प्रमाण फारच कमी झालं आहे. सांध्यांची झीज झाली तरी सुरुवातीपासून योग्य व्यायाम करून ऑपरेशन लांबवता येतं. मात्र रिमॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने सांधा बदलण्याची वेळ आलीच तर ज्यांना परवडेल त्यांनी ऑपरेशन अजिबात लांबवू नये. संधिवातासारख्या आयुष्यभराच्या यातनादायक आजाराशी सामना करण्यासाठी मनही खंबीर पाहिजे. वेदना होणारच असेल तर तिचा त्रास वाटू न देणं हे आपल्या हाती आहे. सतत कामात गुंतवून घ्यावं. एखादा छंद जोपासावा. तणावमुक्तीचं तंत्र शिकावं. आनंद वाटेल अशी एक तरी गोष्ट रोज करावी. औषधं, व्यायाम, काम, विश्रांती यांचं गणित जमलं म्हणजे संधिवातावर मात करणं सहज शक्य होईल. दुःख जाऊ द्या दूर, दुःख जाऊ द्या दूर, मनाचे योग्य लावूनी सूर. दुःख जाऊ द्या दूर, मनाचे योग्य लावूनी सूर. या दुखण्यावर प्रसन्नतेने, या दुखण्यावर प्रसन्नतेने मात करूया, चला चला, संधिवात हा लवकर जाणा, संधिवात हा लवकर जाणा, संधिवात हा लवकर जाणा.